श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे, तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते. देशातील रूढी परंपरामध्ये महत्त्वाचं स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा 17 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबरला त्याची सांगता होणार आहे. पितृपक्ष 15 दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात, पूजा करतात आणि त्यांचे ऋण व्यक्त करतात. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं. जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी समाज मान्यता आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळामध्ये काही नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशाच काही नियमांचं पालन आपल्याला जेवणाच्या बाबतीत करायचं आहे. या काही भाज्या पितृपक्ष म्हणजे पंधरवाड्यामध्ये आपल्याला चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाहीत, कारण यामुळे आपल्याला पितृदोष भोगावा लागू शकतो आणि अनेक अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागेल आणि घरामध्ये दुःख, दारिद्र्य येईल. त्यामुळे या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर त्या कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला पितृपक्षात बनवायच्या नाहीत, याविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले आहे. त्यांच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये लोक पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्धविधी करतात. पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. पितृपक्षाचे सनातन धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या काळामध्ये स्नान, ध्यान, श्राद्ध आदी केल्याने व्यक्तीच्या पूर्वजांना शांती मिळते, त्यांचे आशीर्वादही प्राप्त होतात. पितृपक्षादरम्यान शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळामध्ये कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. पितृपक्षाच्या काळामध्ये लग्न, मुंडन, उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे. श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे देखील शुभ मानले जात नाही. पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते, कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते. यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. पितृपक्षाच्या काळामध्ये जेव्हाही तुमच्या घरी श्राद्ध आहे, त्या तिथीनुसार जेव्हा तुम्ही पितरांचं श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते. त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोचावा, म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे. सूर्यास्तानंतर मनुष्येतर जीव विश्व झोपी जाते, त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग नाही. पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिलेच पाहिजे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपात भेटायला येतात. अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही, मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पितृपक्षामध्ये केळीच्या पानावरतीच भोजन करा. अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावरतीच करा, कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. ज्याप्रमाणे देवांना नैवेद्य केळीच्या पानावर वाढला जातो, तसाच देवरूप असलेल्या पितरांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा. पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्यांनी श्राद्धतिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. त्यांनी ब्रह्मचर्याचे देखील पालन करावे, अर्थात शरीर संबंध टाळावेत. यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत पोहोचते. प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका, विशेषतः श्राद्ध पक्षामध्ये त्यांना अजिबात दुखवू नका. वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवी सुद्धा मूक जीवाला त्रास देऊ नये, तर भूतदया दाखवावी आणि आपली संस्कृती देखील आपल्याला हे शिकवते. पितृपक्षामध्ये पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पूर्वज पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य आणि पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, की त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. याशिवाय पितृपक्षात केल्या जाणाऱ्या श्राद्धविधीच्या वेळी जे जेवण बनवलं जातं ते बनवताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तर पहा, श्राद्धांचं जेवण बनवताना राग असू नये किंवा अश्रू गाळू नये, अन्नाला चुकूनही पाय लागू देऊ नये किंवा खोटंही बोलू नये. श्राद्धाचं जेवण बनवताना तोंड पूर्वेकडे असावं, दक्षिणेकडे चुकूनही तोंड करू नये, ते अशुभ मानलं जातं.
आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवावं, त्यांचं स्मरण करावं. आवडीचे जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण, गरजवंत आणि गरिबांना जेवण देतानाच गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठीही जेवण बाजूला काढून ठेवावं. आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये काही पदार्थांचा समावेश जो आहे तो आपल्याला चुकूनही करायचा नाही. यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो. तर पहा, या पितृपक्षाच्या काळामध्ये म्हणा किंवा ज्या दिवशी तुमचं घरातील श्राद्ध आहे, त्या दिवशी तरी किमान तुम्ही या नियमांचं पालन करावं. तसं तर पितृ पंधरवडा म्हणजे सर्व पितृ अमावस्यापर्यंत तुम्हाला या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून या नियमाचं पालन करावं. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला पितृपक्षामध्ये चुकूनही सेवन करायची नाही, ती म्हणजे मांसाहार. मांसाहार तुमच्या पितरांना कितीही आवडत असला तरी देखील पितृपक्षामध्ये मांसाहार टाळावा. यामुळे देखील तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये अडी-अडचणी येतात आणि कार्य सिद्धीच जात नाही. त्यानंतर जो पितृपक्षामध्ये स्वयंपाक बनवला जातो, तो कांदा लसूण विरहित असतो. त्यामुळे कांदा लसणाचा वापर देखील पितृपक्षामध्ये करू नये. तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. जसं की जास्त मसालेदार पदार्थ चुकूनही सेवन करू नये. कारण असं केल्याने तुमचं क्रोधावरचं नियंत्रण सुटू शकतं आणि पितृपक्षामध्ये मौन बाळगावं, घरामध्ये कलह वाढू नयेत यासाठी या नियमांचं पालन केलंच गेलं पाहिजे. याशिवाय पितृपक्षाच्या काळामध्ये किंवा ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी कोबीची भाजी चुकूनही आपल्याला बनवायची नाही. अगदी लहान मुलाला किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला कोबीची भाजी कितीही आवडत असली तरी ती बनवायची नाही आणि ती खायला देखील द्यायची नाही. कोबीच्या भाजीसोबतच वांगं देखील पितृपक्षामध्ये चुकूनही खाऊ नये असं म्हणतात आणि श्राद्धाच्या वेळी देखील वांग्याची कोणतीही भाजी, मग मसाला वांग्याची भाजी असेल किंवा तुम्ही सुकी वांग्याची भाजी बनवलेली असेल, तर ती श्राद्धाच्या ताटामध्ये चुकूनही वाढू नये आणि पितृपक्षाच्या काळामध्ये वांगं खाऊ नये. यासोबतच पितृपक्षामध्ये काळ्या चण्याचं देखील सेवन केलं जात नाही. काळ्या चण्याची भाजी असेल किंवा उसळ असेल, ती तुम्हाला पितृपक्षामध्ये किंवा श्राद्धाच्या वेळी नैवेद्याच्या ताटामध्ये वाढायची नाही आणि कोणीही घरामध्ये काळे चणे जे आहेत ते सेवन करायचे नाहीत. त्याशिवाय श्राद्धाच्या नैवेद्यामध्ये आपण भजे देखील घरामध्ये तळत असतो. तर ते भजे बनवत असताना देखील त्यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसणाचा वापर करायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितरांच्या थाळीमध्ये काय असावं, तर उडदाच्या डाळीचे वडे, आळूवडी, त्याचबरोबर पाटवडी, तांदळाची खीर, कढी, दही, भात, कुरडई, पापड आणि भाज्यांमध्ये मेथीची भाजी, लाल भोपळा, गवारीची भाजी, भेंडीची भाजी, कारल्याची भाजी यांचा समावेश असतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर याचे विशेष महत्त्व असते. आणि त्यासोबतच पितरांचे ताट हे नेहमी उलट क्रमाने वाढावे. ताटामध्ये मीठ आणि लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व भाज्या एका बाजूला, चटण्या दुसऱ्या बाजूला, ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे. तसेच मध्यभागी कढी आणि खीर ठेवावी. कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ देऊ नये. अशा पद्धतीने पितरांसाठीचे ताट जे आहे ते वाढावे. तर या 15 दिवसाच्या काळामध्ये पितृपक्षांना जे तर्पण आणि पिंडदान करत नाहीत, शिवाय या काही नियमांचं पालन करत नाहीत, त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे घरामध्ये सतत कलह आणि अनुचित घटना घडतात. म्हणूनच पितृपक्षाच्या काळामध्ये घरामध्ये तुम्हाला चुकूनही या काही भाज्या ज्या आहेत त्या बनवायच्या नाहीत. यामुळे तुम्हाला पितृदोष लागणार नाही. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.